अप्रतिम चव अशी रानभाजी, मोहाच्या दोड्याची भाजी मी तयार केलेली आहे. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे मी मोहाचे दोडे आणलेले आहेत, म्हणजे याला मोहाची फळं म्हणतात. इथे बघू शकता, यांची भाजी खूप चवदार आणि रुचकर लागते. तर ही एक मोहाच्या फळांची भाजी, ज्याला मोहाचे दोरे म्हणतात, ही एक पारंपरिक रानभाजी आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात, विशेषतः आदिवासी भागात उन्हाळ्यात आवडीने खाल्ली जाते. ही भाजी पौष्टिक आहे. यामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यासारखे आवश्यक खनिजे नैसर्गिक स्वरूपात आढळतात. उन्हाळ्यात ही शेवटी भाजी, पावसाळ्यात सुरुवातीला जेव्हा बाजारात भाज्यांची टंचाई असते, तेव्हा ही भाजी ग्रामीण व आदिवासी भागात लोकांसाठी महत्त्वपूर्ण आणि मोफत उपलब्ध होणारी असे हे अन्नस्रोत ठरतं. तर इथे मी मोहाचे दोरे फोडून घेते आहे. तुम्ही बघू शकता, हे दोरे फोडून घ्यायचे आहेत आणि त्यातलं बी काढायचं आहे. ह्या बीला मोहटी म्हणतात. तर ही मोहटीचं सुद्धा आदिवासी लोक किंवा ग्रामीण भागात ह्याचं तेल काढलं जातं. भरपूर एक डब्बा असे 10-10, 12-12 किलोचं तेल काढलं जातं. खूप छान चवीला असतं. थोडं कडवट तोरट असतं, पण प्रोसेस करून हे तेल पावसाळ्यात ग्रामीण भागातील लोक हे तेल वापरतात. हे बघा, अशी फळं फोडून त्यातल्या बिया निघतात. ह्याला मोहटी म्हणतात. तर हे सर्व दोडे मी फोडून घेतले आणि बारीक असे चिरून घ्यायचे आहेत. तर इथे मी सर्व दोरे बारीक बारीक असे काप करून घेणार आहे. तर इथे चिरून घेत आहे. तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत. सर्व दोरे मी बारीक चिरून घेते आहे. आणि ही भाजी चवीला सुद्धा खूप छान लागते. आणि इथे मी खुरासण्याची चटणी वापरणार आहे. ह्या रानभाज्यांना शक्यतोवर वाटण किंवा ॲडिशनल असं काही टाकायचं नाही. ह्या भाज्या कांदा, लसूण आणि नैसर्गिक म्हणजे तिळाची चटणी, खुरासण्याची चटणी वापरली जाते. तर इथे मी सर्व दोडे असे कापून घेतले. बघा, छान चिप्स तयार केलेले आहेत. आणि आता इथे मी एका पातेलीमध्ये जी मातीची हंडी आहे, ते पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी उकळून घेणार आहे. इथे 10 ते 15 मिनिट आपण छानपैकी उकळून घेणार आहोत. इथे मी मोहटी दाखवली. ह्याचं फळ असं परिपक्व झालं की त्याचं तेल काढलं जातं. तर इथे मी मातीच्या भांड्यात सर्व मोदुड्या, ह्याला मोदुड्या म्हणतात, जेव्हा कापले जातात तेव्हा मोदुड्या म्हणतात, पूर्ण उकडून घेतल्या आणि शिजलेल्या आहेत. इथे बघू शकता, छान अशा शिजून घेतलेल्या आहेत. आता इथे मी एका चाळणीमध्ये सर्व मोदुड्या काढून घेते. हे बघू शकता. थंड होईपर्यंत आपण चटणी बघूया. तर इथे एक वाटी भरपूर कांदा, 10-12 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता आणि हे मी खुरासण्याची चटणी केलेली आहे. त्यामध्ये लसूण, हे लाल मिरची, बडीशेप, धणे, तीळ असं टाकून ही खुरासण्याची चटणी केलेली आहे. इथे कढईमध्ये तेल 2 मोठे चमचे टाकलेलं आहे. जिरं फोडणीला टाकलं, कढीपत्ता टाकला आणि कांदा एक मोठा चिरून टाकला. छान परतून घेतलं आणि त्यामध्ये खुरासण्याची चटणी टाकून घ्यायची आहे. आणि ह्या मोदुड्या त्यामध्ये वाफून घ्यायच्या आहेत, कारण ऑलरेडी आपण उकडून घेतलेल्याच आहेत. तर कढईमध्ये मी टाकून घेतल्या आणि छानपैकी परतून घ्यायच्या आहेत आणि 2 मिनिटच वाफ काढून घ्यायची आहे. इथे मी झाकण ठेवलं आणि छानपैकी वाफ काढून घेतले. इथले आपली रानभाजी छान तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर चव लागते आणि ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीनसुद्धा आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा ही रानभाजी. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.